एक महत्त्वाची बातमी आहे। महाविकास आघाडीची आज मुंबईतील हॉटेल ट्रायडंट या ठिकाणी बैठक होणार आहे। उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। जयंत पाटील, संजय राऊत, बाळासाहेब थोरात त्याचबरोबर नाना पटोले हे देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। महाविकास आघाडीमध्ये ट्रायडंट हॉटेलमध्ये या बैठकीकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे। तर पुण्यामध्ये स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरू असल्याची चर्चा आहे। कसबा विधानसभेची जागा ठाकरे गटाला सोडा तरच पुणे लोकसभेसाठी काम करू। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांनी ही मागणी केल्याचं कळतंय। पुणे लोकसभेमध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। ठाकरे गटाच्या भूमिकेमुळे आता काँग्रेसची अडचण होणार का असा सवाल त्यामुळे विचारला जातोय। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे सध्या आपल्या सोबत आहेत। योगेश, काय अधिक माहिती? सागर, पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। रवींद्र धंगेकर हे कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत आणि रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काल महाविकास आघाडीची बैठक पुण्यातल्या काँग्रेस भवन या ठिकाणी पार पडली। मात्र या बैठकीमध्ये नाराजी नाट्य आणि महाविकास आघाडीमध्ये एकूण धुसफूस असल्याचं पाहायला मिळालं। कारण ठाकरे गटाने कसबा विधानसभेच्या जागेची मागणी केलेली आहे। ठाकरे गटाला कसब्याची जागा मिळावी अशा पद्धतीची मागणी काल बैठकीत मांडण्यात आलेली आहे। या संदर्भात महाविकास आघाडीतील इतर काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या वतीने तशी हमी ठाकरे गटाला देण्यात यावी, अन्यथा आम्ही लोकसभेचं काम करणार नाही अशा पद्धतीचा इशारा कालच्या बैठकीत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे। त्यामुळे एकूणच महाविकास आघाडीमध्ये हा मोठा पेच सध्या निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय आणि या सगळ्या मागणीचं काल पडसाद कालच्या बैठकीत पडताना आपल्याला पाहायला मिळाले होते। या सगळ्या संदर्भात आता महाविकास आघाडी नेमका काय निर्णय घेणार? ठाकरे गटाला कसब्याची जागा दिली जाणार का? कारण कसब्यामध्ये विद्यमान आमदार हे एकूणच रवींद्र धंगेकर आहेत आणि आता ठाकरे गटाला ही जागा दिली जाईल का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच योगेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।